ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 31. या अध्यायाच्या पठणाने उत्कर्षामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा नाश होईल. अध्याय 31. प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जय जी जगतपाळका, जगतपते वैकुंठ नायका, जगत सृजका यदकुल टिळका, मक्त सखा तू होसी. निखिल जीवन निर्विकारा, विवेक रत्न वैरागरा, शुद्ध सत्व गुण गंभीरा, रुक्मिणी वरदा दीनबंधू. हे कृपार्णवा पंढरीनाथा, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा. मागिले अध्यायी अनाथनाथा, जन्म चौरंगीच्या करविला परी त्याचे कथन, राहिले ते ग्रंथी लेखन. आता करवी जगजननी जगत जीवन, पुढे वैखरी वैसविनिया. तरी कथाध्यायी सापन्न माता, लोटली तिथे काम सरिता. परी कृष्णागर प्राज्ञिक सुता, बळेची नेले पाचरोनी. करुणी जननीच्या धिक्कारू, सदना गेला होता कृष्णागरू. एरी सखी जीवा पारो, पाचारेली होती की. तिये सांगून सकळ वृत्तांत, प्राणघातासी झाली होत उदित. परी ती सखी प्रज्ञावंत, देत मसलत तियेसी. म्हणे बाई व भुजावंती, ईश्वर करणी प्रारब्ध गती, जेसी असेल तेसी पूर्ती घडून येईल, भिवू नको. परी तू ते सांगेन हित काही, तेसेची करी धरुणी जीवी. नको कष्ट मानो आपले दे, शयन शयनी करी आता. शयन शयनी केलिया पूर्ण, राव येईल पारधी होऊन. आल्या सेवील तुझे सदन, परी तू उठू नको की. मग तो रावळ पोसेल तू ते, तर तू सोंग दावी शोका कुलाते. रुदन करुणी वदे राहते, प्राणरहित होईल. आता काय ठेवून प्राण, झाले नाही अब्दुल रक्षण. ऐसे बोलता राव वचन, पुढे तुझेसी पोसेल. पोचता वदे की प्रांजळवंत, कृष्णागर तुमच्या सूत. कामुक होऊन मग सदनात स्पर्शावया धावला प्रयत्न करून, बळे दिला मागे लोटून. ऐसे होता अनुचित, प्राण केसा ठेवू महाराजा. एशा परी आराधुनी युक्ती, क्रोध उपजवी राय चित्ती. क्रोधवश झाल्या राय नृपती, कलहे मुला सोडील की. मग तो कदान म्हणे सूत, त्वरे करील प्राणरहित. मग तू सदनी आनंद भरीत, सुख लाभाते सेविका. अंगी विष तरुच्या कोंब चांग, खुडणी टाकल्याने मार्ग. मग तया विषाच्या शरीरीला कोठीने होईल जन्मीय. आधी ठेचिल्या उरग मुख, मग केचे मिरवेल विषी दुःख. कंटकी धरल्या वृश्चिक वेदने ते मिरवेना. की वन्नी असतात धुम्राकार, वरी सांडावे लगबगे नीर. मग धाव सदनाकार, घेत नाही जन्मीय. तरी कृष्णागराच्या वसवसा, तव हृदयी मिरवसे स्वबाळ आसा. तरी राया सांगून एशिया लेसा, दुःख सरिता लोटवी. तरी त्या उदकाचे आधी वळण, दुःख सरिते बांधावे बंधन. बंधन बांधल्या सजीवपणे, सुखे पुढे विलविका. ऐसे सांगून ती युवती गेली आपल्या सदनाकृती. येरीकडे भुजावंती कणक मंचकी पहुडली. तेजुनी अन्नदक स्नान, केचे शृंगार कुंकुमलेन. सर्व उपरांते तेजून विन्मुख तई पहुडली. तो येरीकडे शशांगर पारधी, खेळूनी कानंबर चिंताब्दीची. पोळीनी लहर सदना सदा तदापास जात असे. नाना गजरे यंत्र स्थित, चमो अब्धीच्या लोटीत. क्षेत्रपाते पूर्ण भरीत, चमुतोय ते दोन. यावरी राव तो पूर्ण ज्ञानी, संचार करी आपले सदने. दृष्टी समोर न देखता राणी, परिचारिके विचारित असे. म्हणे कोठे आहे भुजावंती, सन्मुख कान आली परी पारधी प्रती. आजी चुकूर होऊनी चित्ती, निंब लोणार नातळली ते. राय ते बोलती परिचारिका, हे महाराजा सविवेका. आजी राणी कवन दुःखा दुखावली कळेना. तेने करुणी शयन पाठी निजली आहे, होऊनी कष्टी होताची. शब्द कर्णकुली सदना माझी संचरला. तो ती मंचकी भुजावंती, राव देखुनी बोले युक्ती. म्हणे काहू कवन अर्थी, शयन केले जीव लगे. परितई उत्तर न देती, काहीच न बोले राया प्रती. जीवन आणून नेत्रपात्री, अश्रू ढाळी ढळढळा. ते पाहून या राव दयाळ चित्ती दाटला मोहे केवळ. मंचकी बेसे उतावळ, हृदय धरी कांते ते. अश्रुधारा नेत्रपाती, राव कुशी स्वय हस्ती. चुंबन घेऊन लाला नेती, अंकावरी बसवीत असे. अंकी बैसवनी स्वदारा रत्न, हेम जळावया करी यत्न. राव कोंदणी हाटक प्रयत्न, अर्थरत्ना जोडीत असे. म्हणे सखये सुख सरिते, कोठणी भेदले कठोर चित्ती. दुःख घनाच्या वर्षाव अमित, कोणी केला तो सांग.
मी राव महीच्या मी बोलणार दर्प सर्प एशा व्याघ्राच्या करुणी लोप दिले माप दुःखाचे. तरी ती कौन पुरुष राणी तुते अन्य झाली भारी. तरी माते बोलणी वैखरी निमित्त मात्र दावी का. अगे सहज दिवटा होत दावी त्या अर्कसूत या बोलाचे सहज भ्रांत मागू नको विजीव लगे मानू नको विजीव लगे. अगे प्रिय तू माते अससी कोण गांजेल उद्देशी हरिवाळा ते जंबुकलेशी दुःख धरी मिरवेना. अगे मशकाचे पाडा धडके उतरे गिरीच्या कडा की राम रक्षे भूतवळा रक्षण्या बेसत असे. तेवी तू माझी पट्टराणी कोण घालू शके काचनी नाम दर्शवी प्रांजळपणे मग ओळवीन ठेवी तयाते. ऐसे एक तर राव वचन हृदयी दोषली अर्था अति सगन म्हणे महाराजा तव नंदन भ्रष्ट बुद्धी व्यापला. आपण गेली पारदेशी एकांत पाहुणी मम उद्देशी येथे येऊनी स्मरलेशी हस्त माझ्या धैर्याला. धैर्याला परी निर्दयवंत कामे ओढिता झाला सास्त म्हणे चलावे एकांतात सुख संवाद भोगावया. मग म्या पाहुणी कामे कुर्ती हात आसोडीने घेतला निघुती. भयार्थ मानुनी आपले चित्ती सदना माझी पावले. पडता कोण झाली स्थिती उलथुनी पडले महिवती. परी म्या धरुणी तेशीची शक्ती आळकवाळ पै केले. मग तो छल बल तोहीन होऊनी पाहे आपले सदन तस्मात आता आपला प्राण ठेवीत नाही महाराजा. भल तेसिया गरळा ते घेऊनी करीन प्राणमुक्त परी धैर्य भरले तुम्हा करिता तुमच्या मुखी पाहावा. मज वाटले पारधीचे कारण अति तीव्र कर्कश भयान त्यातून तुम्ही जिवंतपणे केसे याल वाटले. ऐसे परी दुसदुसीत संचार होता हृदयात म्हणून महाराजा इथपर्यंत प्राण देही रक्षिले. आता याची बोलापाठी मी चकोर देही चंचुपोटी तव आनंदेची जीवन शेवटी लक्ष्मी तुष्ट झाले असे. ऐसे बोलता भुजावती परम क्रोधावला नृपती तरी क्रोधे नवे चिती वड वाढणारीच पेटला. वड वाहन तरी केसा शिखा मिरवी अंबरलेशा. सूत्रत्न लागे केसा ग्रासो पाहे क्षणात. मग तेचाची येऊनी सदन बाहे आरक्त नेत्री बहुता पाहे म्हणे कोणीतरी येथे आहे पुढे यावे माझ्या. तब ते भृत्य धावत येते भृत्या नवे ते क्रोधांत दिसती. राव म्हणे राव वरून क्रोध रीती स्वतः त्या ते लोटीत असे. म्हणे भृत्य हो याची पावली जाऊनी मम सुखाची करा होळी अथवा बंधन करून हस्तवेळी खंडून टाकाव्या. ऐसे बोले रूपनाथ दूत धावती वाता कृत सदन बिल्डुनी राजसूत मृत्यूमही निरासे. परी ते सेवक ज्ञान खाणी पुन्हा जाती राजांगणी म्हणती महाराजा मृत्यूभूमी कृष्णागृपी नेला. राव क्रोधे तया पाहत म्हणे हस्तपादा ते करा खंडित पुन्हा येऊन सांगत धाव धावणे रायते. तरी रायाच्या कोपाला कदा न होय शीतळ. पुन्हा पाहुणी दूत मिळे तीच आज्ञा अद्यापी. परी ते भृत्य ध्येय स्थिती म्हणाती हा स्वामी राजसूत यासी वदिता काय अनर्थ कैसा होईल कळेना. ऐसा संदेह भयस्थित पुन्हा जाती राजांगण. परी तो राव अति संतत तीच आज्ञा अज्ञापी. मग ते दूत निष्ठुरपणे चौरंगाने ती कडक कोंदणी तया लागी बेसवणी कार्यावरती आबाई वाटले. शुद्ध चराटे बांधुनी हस्त तदा नेत कृष्णागराते म्हणती बंद सिद्ध केले हस्त खंड विखंड करावया. परी कृष्णागरच्या वाटा नेला हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला. मग शृंगार मेळा विलोकिया लावती. येरीकडे राजांगणी मिळाले थोर प्राज्ञ. परी निरुपतेच्या क्रोधांनी पाहुणे बोले न शकती कदाचित. तरी वृत्तीच्या क्रोधानं लोकबुडाचे सुभद्र जळ प्राशने भेणे उतावेळ धाव मागे घेत असे. हेरीकडे चव्हाटेसी कनक चौरंगी राजसुतासी दुती बसवणे हस्तपादासी योजिते झाले छेदावया. शस्त्र करून या नग्न त्वरित एक एक घायाळ केले हस्त तसे झाले चरण व्यक्त भग्न होऊन पडियला. एकची आकांत वर्तला देत कोणी कोणानं विचारी जेत पाहुणे सकल संग्रामात भयभीत संपूर्ण. उपरी योजनी पदे निवृत्ती तीक्ष्ण धारा शस्त्रे हाणती तीही एका घायक शिती पद कमले पडियली. मग रुधिराच्या भडभडाट मही लोटा अपार लोट जेवी युवती कुंकुम मळवट तेवी धारा शोभली. परी राव तो कृष्णागर मूर्छने व्यापून तीव्र कनकासने चौरंगावर उलटून पडियला. प्राण होऊन कासावीस मुखावरी दाटला पेस. उपरी कोरड पडली मुखास श्वेत नयन पैपट केले. मग ते दुःख पाहुणे लोक दुःखाने करती महाशोक. हा कृष्णागरा सारिका माणिक व्यर्थ राय बघिले.
एक म्हणती म्हातारपणी राव चढला आहे प्राज्ञे, ऐसा पुत्र लावण्याखाने नष्ट केला पदवीचा. तरी राजा परम भ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट. आता येथे राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना. सहज प्रपंचाचे पावली पडत असे आड पावली. परी राय हृदय क्षमा न केली, घात करील कधी तो. आहा एकुलता एक बाळ त्यावरी पाखडीला कोदानळ. मग प्रजान्याय केसा शीतल वृद्धराव राहिला. एक म्हणे राजनिधी तेसी आहे सर्व क्षिती, गृही दाविली क्रोध संपत्ती, धाक पडेल प्रजेते. एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर कुबुद्धी धरली माथेवर, ते शिक्षा पावला साक्षात्कार राया दोष लागेची. गोपीडक व्याघ्र असला तरी का मारू नये त्याला, तरी रायाने धर्म पाळला लोभ धरला नाही की. वृश्चिक होता दृष्टी व्यक्त तरी का न करू, तरी का करू नये प्राणांत. दुष्ट आहे की दुसरीत मारू नये की त्याला. ऐशा नाना परी युक्ती तर्क वितर्क जग बोलती, अपार मेळाच्या वाट्याप्रती मिळाला असे लोकांच्या. त्यात सहजासहज गमन गोरक्ष मच्छिंद्र उभयजान करीत आलेच्या वाटे करणे. तो अपार मेळा देखील सोडून गर्भाद्री पर्वताते न्यावे भेटीस मच्छिंद्राते घेऊन जाता गोरक्षात आले होते त्या ठाई. आले परी सहज चाली नगर दीक्षेची कामना फिरली, म्हणून पाहता व्यवहार पावले येऊन तेथे धडकले परी अपार मेळ पाहुणी त्यात संचर्य गोळगाडतो कृष्णागर होऊन विकळ कनक चोरणी पुढीला. मग मच्छिंद्राते पाचोरणे दाविता झाला गौरनंदर जळजळ सुते पाहून परक चित्ती द्रवलासे. परी त्याच्या अन्याय काय लोकापाशी पुसू जाय, क्षण स्थिर करून हृदय करणी विलोकी बाळाशी. तो सहज अंतरी दृष्टी करता त्या समजली त्याची माता आणि कृष्णागरासी वरता अवतार दक्ष आढळला. ऐसा शोधल्या चित्ती मग क्रोधे दाटले तपोक बसती. म्हणे अहो हे रांड शक्ती प्रविष्ट झाली लोकात. परी तो आहे मूर्ख राय चित्ती योजिताने न ये न्याय, बाळावरी तिने घाय कोपशास्त्री योजना. तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट विषय लोभी अतिवरिष्ठ मही नसावा महाभ्रष्ट महिभार आगळा. लागोनी कांतीच्या बुद्धिसंगती बाळा लागी केली आते, तस्मात राव विषय भक्ती ठेवू नये महिसी. ऐसे चित्ती धरून तेथून उभे निघाले मंडळातून. मग गोरक्षा सकळ खोलून निवेदिली राहायची. सकळ गोरक्षा निवेदन होता तोही आपले हृदयी पाहता पाहुणी म्हणे गुरुनाथा याचे नाव रंगाते आणावे. कृष्णागर तो चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलला नितांत. कृष्णागर हे नाम माहीत नाही म्हणून बदलासे, आणि हस्तपादादी सकळ एका चौरंगी झाले सकळ म्हणून चौरंगी गोरबाळ सहज स्थिती बदलासे. असो गोरक्ष मच्छिंद्राते म्हणे राजसदना, मग न्यावा शिवनंदन. म्हणे राजसदना जाऊ त्वरित, मागुनी घ्यावे चौरंगाते नाथपंथी मिळवावया. मच्छिंद्र म्हणे कर्मशासन राव राणी ते दुःख दावून, मग न्यावा शिवनंदन नाथपंथी मिळवावया. गोरक्ष म्हणे हो नहे ऐसे, नेऊ आधी चौरंगास पूर्णपणे नाथपंथास विद्यारणव करावा. मग तयाचेची हाती रायासी दावावी प्रताप शक्ती, आणि त्या रांडे चामुंडेप्रती ओपणे ते उपावे. तरी आता सौम्य उपचार राया करू बाबू तर, मागुनी घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा. ऐसी गोरक्ष बोलता वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग उभयंता राज सदनी प्रविष्ट झाले महाराजा. पुढे दाळिनी द्वाररक्षक श्रुत करविले नाव नोंदली की मच्छिंद्र गोरक्ष तपनायक भेटीसी येती महाराजा. राय एकोणी ऐसे नाम म्हणी उचंबळे भावार्थ प्रेम, मनात म्हणे योगद्रुम बंदे असती हरिहरा. परी मम देवार्णव सुफळ बोध, मच्छिंद्र कृपेच्या ओळा मेघ. ऐसे म्हणून लागवे कनकासन सांडिले, सम्यक सामरा होणे नृपती दृष्टी देखता मच्छिंद्र जती. भाळ ठेवून चरणावरती आनंदित असे प्रेमाने. म्हणे महाराजा अज्ञान भंगा, अज्ञान पतिता बोधली गंगा, वळूळ धीर पावल्या संगा कुशब्द पाप नाशी. ऐसे म्हणून राव पुरती नमिता झाला गोरक्षाप्रती, भार ठेवून चरणावरती सगळे स्थानी आणले. बैसून कनकासनी षोडोपचारे पूजिले मुनी. उपरी उभय जोडली पाणी उभा राहिला सन्मुख. आणि महाराजा योगद्रुमा तुमचे चरणी अजमव प्रेमा, दर्शन दिले भक्ती उपमा मम अभक्ता कारणे. तरी आता कामशक्ती वेद कोणता सांग देती, जे ऋतुकाल ध्रुमाप्रती फळे येतील तसेच. तरी चिच्च उक्ती उल्हासपणे अर्थ दावा मज कारण, ते त्यावरी कामना पावन तुष्ट होईल महाराजा. ऐसे बोलता नरेंद्रपाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ, शब्द चातुर्य व्यापिका रसाळ चौरंग भावे निघाले. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा, एक काम वेदला आम्हा, आज तुमच्या कोरडणे ग्रामाच्या अश्नी बाळ विलोकिला.
राया तिष्ठता तव कोपग्न तयाचे हस्तपाद केले बघना तो तरी तुमच्या अन्यायी उत्तम आम्हालाही उपावा. राव ऐसी एकोणी मात हृदयी कदुनी हसत म्हणे महाराजा योगी समर्थ काय त्या कराल नेवणे म्हणाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पद असती तरी त्या पंथ गमाया शक्ती काही एक असेना. तुम्ही पाहून या आपल्या स्कंदी वागवाल की कृपाने तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचराल की महाराजा. यावेळी बोले मच्छिंद्रनाथ तो सत्य म्हणे अशक्त की अशक्त इतके वद की आमचे अर्थ खासे तू पासे. ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांकर कृपती घेऊन जावे आवडत्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा. ऐसा बोलता धरापाळ उठून आले तत्काळ परोपकारी अति कणवाळ चौरंगापाशी पातले. कारण चौरंगी रुद्रयुक्त तेसाची उचलीला महिभूसूत नेऊन आपल्या शिबिरात हस्तपाद तळविले. येथे श्रोते कल्पना घेती निर्जीवास सजीव करीतो जती त्याने चौरंगी हस्तपदाप्रती स्नेहकडेही का तळविले. निर्जीव पुतळा नृत्य करीत तेथे मिरवले गहिनीनाथ मग हस्तपाद निमित्त काय अशक्य झालेले. तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून मच्छिंद्राने लोहकडेही मुद्रित स्नेही तळे हातपद असत. तूर्त करून दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नेमाने सुदे समान उत्तमोत्तम फळा मिळव ययासी. ऐसा विचार करून चित्ती तळो लागले पदस्ती मग तेथे राहून एक रात्री पुढे गमती महाराजा. चौरंगी स्कंदी वाहून मार्ग क्रमित असे गौरनंदन मग ग्राम पाहुणे निघून बद्रिकाचरणी पाठले. शीघ्र जाऊन शिवालयात भावे बंदिला उमाकांत उपरी चौरंगी ठेवून ते कानात संचरले. काननी हिंडता तेच पाही तो एक गवर देखिले मही देखता विसवती तयार थाई गुहा माझारी. तव ते गव्हर परम गोमट पाहू बोलती प्रताप सुबट म्हणती चौरंगी निश्चय तुबट येथे कसून पाहावा. पाहावे तरी कैसे रीती मग काय करीते झाले जती एक शिळा विस्तीर्ण शक्ती गोरक्षनाथे आणली परी गुहात उचलून वरल्या जमिनीत शस्त्र अस्त्र जलपुणे तेथे अंधारवेत केलेसे. ऐसे कृत्य करून तेथे पुन्हा परतून आले नाथ स्कंदी वाहून चौरंगी ते परतून गेले त्या ठाई. तेव्हा गुहाद्वार समीप एक होता विशाल वृत्त या खाली प्रतापदीप सावलीत बेसले परी गोरक्षासी मच्छिंद्र म्हणे भाव तिची त्या अनुग्रह चौरंगासी याची ठाई ओपावा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष वदत असे उत्तराते मम अनुग्रह तपाशील लाभ होतसे महाराजा. तरी चौरंगीच्या अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहीन मग प्रसन्न चित्त देईन अनुग्रह महाराजा. ऐसे बोलता वरद उक्ती मच्छिंद्र म्हणे बरवी नीती तरी याची ठाई चौरंगा प्रति तपा लागी स्थापावे. ऐसे म्हणून गोरक्षासी पुसता झाला चौरंगीसी ही बाळा तू पूर्ण तपासी बैसतोस की या ठाया. यावेळी बोले चौरंगनाथ मी मान्य तुमचे कर्तव्य जेथे ठेवाल ते राहीन तेथे सांगाल करीन तसेची. परी एक मागणे आहे एक तुम्ही जावे कोण्या देशात परी प्रतिदिन माझ्या हेतू कुर्मदृष्टी रक्षावा. इतके माते दिल्या दान सकाळात माझे कल्याण दिवसानुदिवस माझे स्मरण तव जवळारी पाळावे. तुम्हा स्वतः माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण जसे कुर्मदृष्टी करून बाळा लागी पोषित असेल. ऐसे बोलता चौरंगनाथ उभे झाले तोषवंत मग उचलून गुहागृहात चौरंगी ते ठेवले परी त्यास सांगती बार उडवू करी का दृष्टी प्रती शिळा सुटत दिसे क्षिती पळे वरती तुझ्या परी आपले प्रसादे करून तू ते देतो एक वरदान की दृष्टी याजवरून काढू नको कदापि. जरी दृष्टी किंचित चुकूर होता पडेल अंगावर मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी. मग पुढील कार्य साधेपर्यंत सगळं राहिले नरदेहात तरी जतन करून शरीरात हित आपुले डोळी का. मग एक मंत्र सांगून कानी म्हणे करी याची सदा घोकणी येण्याची तरसाव तापा लागून प्राप्त होशील पाडसा. मग गोरक्ष जाऊन उत्तम फळाते तयासमोर आणून ठेवत म्हणे हे फल बक्षण निश्चित पूर्णता आचरिका परी आणि काळ्या तू ते दृष्टी रक्षावी जीवितो निमित्त मात्र जपावा तपो अर्थे फळे बक्षावी शुदेसी. ऐसी त्रिविधा गोष्टी तू ते सांगितली परी रक्षी जीवाते तो आम्ही लवकर करून तीर्थाते तुझपासी येऊ की. ऐसे सांगून गोचौरंगासी बाहेर निघे गोरक्षेचे शिला लावून गुहाद्वाराचे बंधन केले दुष्टोत्तर. या उपरांती तपाचार शक्ती चामुंडा स्मरला चाव आपले चित्ती तव त्या स्मरता येऊन क्षिती गोरक्षाते भेटल्या. म्हणती महाराजा योगोत्तमा कामना उरली कोण तुम्हा तेसाचे अर्थ सांगून आम्हा स्वार्था लागी मिरविजे.
एरी म्हणे हो शुभाननी मम प्राण आहे या स्थानी, तरी दयाच्या शुभे लागून नित्य फळे ओपावी, आणावी परी गुप्तार्थ फळे ठेवावी, त्या न कळत शिळे उचलून जावे त्वरित नित्य फळे ओपावी. ऐसे सांगून चामुंडेसी चालते जाडे तीर्थवासी, सहज चाले चालता म्हणीसी गिरनार पर्वती पोहोचले. एक करे चामुंडा सकळ उत्तम आणून दिली फळ, शिळा उजळीने उतावळ काननात सांडली. सांडली परी केसरीती गुप्त सेवा करून जाती, परी चौरंगी महाजती शिळा बहे दाटला. मनात म्हणे गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण, म्हणून दृष्टी या कारण अखंडित राक्षावे. ऐसी भावना आणून चित्ती दृष्टी देवी शिळे प्रती, मुखी नाम मंत्र उक्ती आराधित सर्वदा. परी त्या शिळेच्या भय करून खावो विसरला फळाकारण, किंचित वायूच्या होता गमन तोची आहार करीत असे. शिळेवरती सदा दृष्टी, परी उर्वभागी ओपिली दृष्टी, अंग हालविना महिपाठी अर्थ काही चालना. जरी करावे चलन वलन नेण दृष्टीची चुकरपण, शिळा झाली या शिळा गेली प्राण, म्हणाले न हाले टाळ्या ते. फळ जरी चांचपोणी घ्यावे हाती, नेनो तिकडे जाय औचित्ती. चित्त गेली इंद्रिय समजती दया मागे धावती, मग चित्त बुद्धी अंतकरण ही तो ऐक्य असती तिघे जण. फळस्पर्शिता भावने करून भ्रष्ट होतील सर्वस्वे, मग मंत्र रूपे स्मरणशक्ती अभुंदूवरील माझी मती, म्हणून सांडिले फलप्राप्ती योगा होणी लक्षित असे. ऐसे उभयंता काचनी करून आटत चाललेले रुधिर प्राण, परी ते रुधिर मास लक्षून आटत आहे तव सत्य. रुधिर मासा लागून भक्षित भक्षणी उलटमय करीत, शेवटी चित्तासी हरित भक्षण करीत असे नित्यशा. चित्ता आटले सगळ रुधिर, पै शरीर उरले अस्थिपंजर, वरी उगवली त्वचा त्यावर गवसणी परी विराजे. जोरी शरीरी असे प्राण तोडी अस्तित्वाच्या घराण, प्राण बंगल्या अभंग ज्ञान सर्वत्रासी माहिती. नाही ती त्वचा असती चौरंगी उरल्या देहाप्रती, सूक्ष्म शरीरी आपण भूती त्रासून या पळाले. मग तो देह काष्टा समान, बोला रहित चलनवलनहीन, ऐसे पाहुणे बाळताने वारुळवरी रचिले. मग तितक्या दृष्टी हरल्या प्रती, मुखी ध्वनी मंत्रशक्ती तितके उरले मग निश्चिती, जिकडे तिकडे झालेसे. ऐसे परी चौरंगी ते झाले आहे निज देहाते, यावरी पुढले स्वार्थे पुढीले अध्यायी एकाते. तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडूर्य स्वतेजापर तुम्हा श्रुती या शृंगार दुंडसूत अर्पित असे. नरहरी वंश मालुते मालू नरहरीच्या शरणागत तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ श्रुती या ते संकल्पिला. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किंवा व्यार सदा परिशुद्ध भाविक चतुर 31 अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 31 ओव्या 183. सिद्ध नवनाथ भक्तिसार 31 अध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.